नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आहे खास अंगारकी चतुर्थी. हा दिवस गणपती बाप्पाच्या कृपेसाठी सर्वोत्तम दिवस आहे. अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर काय होते, जीवन कसं बदलतं, काय फायदे आहेत आणि गणपती बाप्पा बुद्धीचे देवता कसे आणि विघ्नहर्ता कसे आहेत, हे सर्व आज मी सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, प्रथम समजून घेऊया की अंगारकी चतुर्थी काय आहे. अंगारकी म्हणजे अंगारा, कोळसा किंवा ज्वाला. ही कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे, जेव्हा चंद्र आणि सूर्य एका राशीत असतात. हा गणपती बाप्पाचा खास दिवस आहे. पुराणानुसार या दिवशी गणपतीची आराधना केली तर विघ्न नष्ट होतात आणि सुख समृद्धी येते. विशेषतः मंगळवारी पडणाऱ्या अंगारकीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. आज दिनांक 6 जानेवारी 2026ला नेमकी अशीच आहे. या दिवशी उपवास, पूजा आणि अथर्वशीर्ष पाठ हे त्रिविध फळ देतं. आता मुख्य मुद्दा, अथर्वशीर्ष काय आहे आणि का इतकं शक्तिशाली आहे. अथर्वशीर्ष हे गणपती अथर्वशीर्ष आहे. अथर्व वेदातील एक मंत्रराज. हे केवळ स्तोत्र नाही तर गणपतीचा संपूर्ण महिमा सांगणारं जप पाठ आहे. 14 श्लोकांचं हे पाठ करताना प्रत्येक ओळ गणपतीच्या गुणांची ज्योत पेटवते. असे म्हणतात की या पाठाने गणेशत्व प्राप्त होते, म्हणजे गणपतीप्रमाणे बुद्धी शक्ती मिळते आणि विघ्नांचा नाश होतो. अंगारकी चतुर्थीला अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर नेमकं काय होतं? तात्काळ ऊर्जा वाढते. जप केल्यानंतर मन शांत होते, एकाग्रता येते, जणू मेंदूत ज्योत पेटते. विघ्नांचा नाश होतो, कोणतेही अडथळे दूर होतात. चला आता सविस्तर फायदे जाणून घेऊया. बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढते. गणपती बाप्पा बुद्धीची देवता कसे आहेत? गणपतीला बुद्धिविनायक म्हणतात. स्कंद पुराणात सांगितले की गणपतीने आपल्या बुद्धीने पार्वती शिवाचे विघ्न सोडवले. ते लेखणीचे देवता आहेत. अंगारकीला हे पाठ केल्यानंतर मेंदूतील न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात. विज्ञान सांगतं की मंत्र जपाने ब्रेन वेव्हज अल्फा स्टेटमध्ये जातात, ज्याने क्रिएटिव्हिटी वाढते. विघ्नहर्ता म्हणून गणपतीची भूमिका. विघ्न कसे हद्दपार होतात? विघ्नहर्ता म्हणजे विघ्नांना हरवणारा. पुराणात कथा आहे की गणपतीने देवेंद्रापासून ते राक्षसांपर्यंत सगळ्यांचे विघ्न दूर केले. अथर्वशीर्षात विंधीनाशक म्हटले. अंगारकीला ज्वालेच्या साक्षीने पाठ केला तर मंगळ दोष शांत होतो. घरात भांडणं थांबतात, व्यवसायात अडचणी सुटतात, संपत्ती आणि समृद्धी येते. अंगारकीला अथर्वशीर्षाचे पाठ केले तर लक्ष्मीचा प्रवेश होतो. कुबेराने गणपतीची आराधना केली आणि धनवान झाला. आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते. सर्व मंगल मांगल्ये, सर्व रोगनाशक. अंगारकीच्या ज्वालेप्रमाणे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात. डायबिटीज, ब्लड प्रेशर नियंत्रणात येते. कौटुंबिक सुख आणि संतती प्राप्ती मिळते. घर सुखी राहते. विवाहितांना संतती सुख मिळतं. आध्यात्मिक उन्नती आणि मोक्ष. अंतिम श्लोक. ओम गंग गणपते नमः. याने आत्मा जागृत होतो. मैत्रिणींनो, हे सगळं कसं करावं? सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. गणपती मूर्ती किंवा फोटोसमोर पूजा करावी. अंगारा किंवा कोळसा जाळून होम करावा. 108 वेळा अथर्वशीर्ष पाठ करा किंवा अथर्वशीर्ष ऐका. मोदकांचा नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा.